अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेनिमित्तच आहे. तर आपले बरेचसे व्हिडिओ गुरुपौर्णिमेनिमित्त मी अपलोड केलेले आहेत. तर त्याच्यात बऱ्याचशा सेवा आहेत ज्या 41 दिवसाच्या होत्या म्हणा, 21 दिवसाच्या किंवा 11 दिवसाच्या, अशा बऱ्याचशा सेवा आहेत. पण त्यापैकी बऱ्याच ताईंना ती सेवा करणं शक्य नाही झालं किंवा ती सेवा करण्याच्या म्हणजे समजा 21 दिवसाच्या सेवेच्या ह्याच्यामध्ये मासिक धर्म आला असेल किंवा काही तर सुतक विटाळ आलं असेल, मग त्याच्यामुळे ती सेवा त्यांना करणं शक्य झालं नसेल तर नाराज व्हायचं नाही. आणखीनही वेळ आहे, वेळ गेलेला नाही. आणखीनही तुम्ही स्वामींची सेवा करू शकतात. या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही 9 दिवसाची सर्वात प्रभावी सेवा ही करू शकतात. बघा, आता सेवा किती दिवसाची करायची, किती दिवसाची तुम्ही सेवा केली हे महत्त्वाचं नसतं. सेवा तुम्ही किती मनोभावेने केली, किती अंतःकरणाने श्रद्धेने केली हे महत्त्वाचं असतं. ना की तुम्ही 41 दिवसाचीच करावी, 21 दिवसाचीच करावी. यापेक्षा किती मनातून तुम्ही सेवा करत आहात याला जास्त महत्त्व असतं. मग तुम्ही अजिबात नाराज व्हायचं नाही. ज्यांना वेळ मिळाला नाही त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त 1 जुलै ते 10 जुलैपर्यंत ही 9 दिवसाची प्रभावी सेवा तुम्ही करायची आहे. आता बघा, ही सेवा तुम्ही जर आज हा व्हिडिओ पाहिला किंवा तर तुम्ही आजपासून सुरू करू शकता. तुमची 9 तारखेपर्यंत 9 दिवसाची ही सेवा होते. किंवा जर तुम्ही समजा आज उशिरा जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही उद्यापासून जर सेवा केली तर 10 तारखेला तुमची 9 दिवसाची सेवा पूर्ण होते. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर ती सेवा कशी आहे, म्हणजे कोणती सेवा आहे, ती कशी करायची आहे, याची सर्व काही माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आता बघा, इच्छा तर खूप आहे स्वामींची सेवा करायची, पण खूप साऱ्या अडचणी असतात. आपल्या प्रत्येक महिलांच्या मागे बरेचसे कामं असतात. मग त्याच्यातून वेळ काढून स्वामींची सेवा करणं शक्य नसतं, होत नाही. तर ही जास्त काही नाही तर 5 मिनिटाची 10 मिनिटात 5-10 मिनिटात होणारी तुमची म्हणजे 5-10 मिनिटात होणारी ही सेवा अगदी साधी आणि सोपी आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे. आता बऱ्याचशा सेवा आहेत, 21 दिवसाची म्हणा, 11 दिवसाची म्हणा किंवा 9 दिवसाची म्हणा, 7 दिवसाची म्हणा. तुम्हाला ही सेवा जर 9 दिवसाची जरी करणं नाही शक्य नसेल, समजा आता मासिक धर्म येतो म्हणा, काहीतरी आडवं येत असतं, तर तुम्हाला कारण सेवा करायला गेलं की बरेचसे अडथळे आपल्या वाटेत येत असतात, अडथळे निर्माण होत असतात. जी घरातील निगेटिव्हिटी आहे, जी घरातील नकारात्मकता आहे, तर ती नकारात्मकता आपल्याला कोणती सेवा करू देत नाही. मग त्याच्यामुळे आपल्या जीवनात हे अडथळे येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही. तर मग तुम्ही 7 दिवसाची पण ही सेवा करू शकतात आणि जमलंच 9 दिवसाची पण ही सेवा करू शकतात. तर ती सेवा कोणती आहे बघा. खूप साऱ्या सेवा बघितल्या, पण त्याच्यातलीच ही पण खूप छान आणि खूप प्रभावी सेवा आहेत. ही सेवाच म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य नित्यपाठ याची ही पोथी आहे. तर या पोथीचं जर तुम्ही पठण केलं, मनोभावेने अंतःकरणाने श्रद्धेने जर पठण केलं, तर या पोथीमध्ये सर्व स्वामींच्या म्हणजे सुरुवातीपासून सर्व काही स्वामींची लीला या पोथीमध्ये, या स्तोत्रामध्ये सर्व काही स्वामींची लीला महात्म्य आहे. तर याचं जर तुम्ही पठण श्रद्धेने अंतःकरणाने केलं तर जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणार. आणि जर तुम्हाला ही संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्प करून सुद्धा ही सेवा करू शकतात. केंद्रात जाऊन श्रीफळ, नारळ, खडीसाखर
फूल ठेवून यायचं, तुमची इच्छा काय आहे ती सांगायची. मी एवढ्या दिवसाचं हे म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य याचा नित्य पाठ करणार आहे. 9 दिवस करणार असेल तर 9 दिवस म्हणा, 7 दिवस करणार असले तर 7 दिवस म्हणा, असं म्हणून तुम्हाला यायचं आहे. नंतर घरी आल्यानंतर संकल्प करायचा आहे. असं हातामध्ये पाणी घेऊन, अक्षता घेऊन, फूल घेऊन तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि ही सेवा जी करणार आहात ते किती दिवसाची सेवा करणार आहात ते सांगायचं आहे. आणि स्वामींकडून ही सेवा माझी पूर्ण करून घ्या असं तुम्हाला सांगायचं आहे. बघा, अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्ही 7 दिवसाची करा किंवा 9 दिवसाची करा. बघा, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य याची पोथी तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला अक्कलकोटमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही जर ऑनलाईन जर मागवली तरी पण तुम्हाला मिळून जाते. खूप म्हणजे खूप छान असं हे पाठ आहे. खूप म्हणजे खूप छान ही पोथी आहे. याच्यामध्ये जर तुम्ही वाचायला गेलात तर एकदम मन खूप प्रसन्न होतं आणि एकदम मनाला असं एकदम प्रसन्न, एक वेगळेच विचार, एक वेगळंच आपल्या मनात भाव निर्माण होतात. या श्रोताचं जर तुम्ही पठण केले तर खूप म्हणजे खूप छान हे श्रोत आहे. तर या सेवेने, याच्या पाठाने याचं जर तुम्ही पठण केलं तर बघा, तुम्ही याचं पठण दिवसातून 1 वेळेस करू शकतात किंवा 11 वेळेस करू शकतात. बघा, तुम्ही जर तुम्हाला असेल तर तुम्ही 11 वेळेस नक्की करा. जास्त काही मोठं नाही, छोटंच आहे हे, जास्त तुम्हाला वेळही लागणार नाही. तर तुम्ही हे दिवसातून 11 वेळेस करा किंवा नसेल जमत तर तुम्ही 1 वेळेससुद्धा करू शकतात. जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावं लागेल. मांसाहार ही सेवा होईपर्यंत तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. बाहेरील अन्न पण तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. तरी पण बघा, जर खूपच अडचण असेल, तुम्हाला बाहेरचं खावंच लागेल तर तुम्ही 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून तुम्ही अन्न खाऊ शकतात. पण शक्यतो अन्न बाहेरील सेवा ज्यावेळेस तुम्ही सेवा करत असाल तर त्यावेळेस अन्न वर्ज्य केलेलंच चांगलं असतं. तर त्यामुळे तुम्ही अन्न आणि मांसाहार वर्ज्य करायचा. बाकी ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही नाही जरी केलं तरी पण चालतं. अशा प्रकारे ही जर सेवा तुम्ही मनोभावेने अंतःकरणाने केली तर तुम्ही ज्याच्यासाठी ही सेवा करणार आहात तर ती सेवा तुमची पूर्ण होणारच. खूप म्हणजे खूप छान असं हे महात्म्य हा पाठ आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर आधी सेवा करायला नाही जमलं तर तुम्ही या 9 दिवसात किंवा या 7 दिवसामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठसुद्धा तुम्ही करू शकतात. एका दिवसात 1 पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय तुम्ही एक पोथी दररोज नित्यनेमाने करू शकतात. बघा, 7 जर दिवस तुम्ही हे केले तर तुमचे 7 पारायण होतात आणि 9 दिवस जर केले तर तुमचे 9 स्वामीचरित्र पारायण होतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा पण सेवा केल्या तरी पण तुमची सेवा ही होते म्हणजे होतेच. आता ज्यावेळेस तुम्ही ही श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्याचं नित्यपाठ केल्यानंतर याचं शेवटला उद्यापन कसं करायचं. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, शेवटच्या दिवशीच म्हणजे त्या दिवशी गुरुपौर्णिमा येते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला केंद्रात जाऊन श्रीफळ घेऊन जायचं आहे. काहीतरी नैवेद्यासाठी नैवेद्य तुम्हाला करून न्यायचा आहे. जो काही गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही करणार आहात तो न्यायचा किंवा केंद्रात जाताना तुम्ही पेढे न्या किंवा केळी वगैरे काही तुम्हाला जे शक्य असेल ते न्यायचं आणि तिथं स्वामींच्या केंद्रामध्ये, मंदिरामध्ये तिथे तुम्हाला ते सर्वांसोबत ते तुम्हाला प्रसाद स्वरूपात सर्वांना ते वाटायचं आहे. अशा प्रकारे किंवा जमलंच तर तुम्ही दानपेटीमध्ये जे काही तुमच्या यथाशक्तीनुसार जे काही होईल ते दानपेटीमध्ये तुम्ही दान करायचं. बघा, दान धर्म करणं पण खूप महत्त्वाचं आहे. या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही जेवढं होईल तेवढं दान धर्म जर केलं तर ते सुद्धा खूप म्हणजे खूप मोठी सेवा असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या सेवेचे, या 9 दिवसाच्या सेवेचं उद्यापन अशा प्रकारे करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ असा होता. जर तुम्हाला आवडलाच असेल
तर एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका। भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत। तोपर्यंत सेवा करत राहा। श्री स्वामी समर्थ।